जय जिजाऊ जय शिवराय मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण सप्तशृंगी या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत. अतिशय रहस्यमय असं मंदिर आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गेले होते आणि खूप साऱ्या अशा ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या मंदिराविषयी. त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि सोबतच तिथे देवी कशी अवतरित झाली आणि त्यामागचं रहस्य काय आहे, इतकी प्रगट देवी का आहे, ती भक्तांच्या इच्छा कशा पूर्ण होतात त्या ठिकाणी, त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे आखरीपर्यंत नक्की पहा. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया मित्र. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रो, जे लोक माझ्या चॅनलवरती जे नवीन आहे ते प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझं मनोबल जे आहे वाढेल आणि माझ्या व्हिडिओला पण लाईक करा बिलकुल विसरू नका मित्रो. सप्तशृंगी देवीचे मंदिर मित्र हो, एक नाशिक जवळील नंदुरी गाव आहे. त्या गावाच्या जवळ एक टेकडीवरती हे मंदिर स्थित आहे. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत आणि 3.5 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे. भागवत आणि दुर्गा सप्तशती दोन्ही ग्रंथामध्ये 108 पीठापैकी हे एक शक्तिपीठ मानले जाते आणि या शक्तिपीठाला आद्य शक्तिपीठ म्हणून सुद्धा ओळखले जाते. 3.5 शक्तिपीठापैकी हे अर्ध शक्तिपीठ मानले जाते आणि बाकीचे 3 शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका देवी आहे. या 18 हातांच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लोक भारत देशातील विविध राज्यातून लोक येतात. इथे आल्यानंतर माकडांपासून सावध राहा. तुमच्या हातातील बॅग कधी पळून नेतील ते पता पण लागणार नाही, त्यामुळे बॅग वगैरे असेल तर जपून राहा. आता मित्र हो, आपण आलो आहे मंदिराच्या जवळ. आता मंदिराच्या जवळ आपण गाडी पार्क करूया आणि मंदिराच्या दिशेने वळूया. मंदिर खूप उंच टेकडीवर आहे, त्यामुळे इथे जे आहे रोपवेची सुविधा आहे आणि आज आपण रोपवेनंच वरी जाणार आहोत मित्र. आता पहिले आपण रोपवेचे तिकीट काढूया. मंदिरावरती येण्यासाठी आपल्याला खूप उशीर झालेला आहे आज, त्यामुळे मंदिर बंद होण्याची शक्यता आहे. तर आपण प्रथमतः मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेऊया. या जागेवरून मंदिर अतिशय उंच आहे, परंतु या रोपवेच्या साहाय्याने आपण 1 ते 2 मिनिटातच वरी जातो. त्यामुळे वयस्क लोकांसाठी अतिशय सुंदर आहे ही सुविधा. प्राचीन काही ग्रंथानुसार असं म्हटलं जाते की राम आणि सीता जेव्हा वनवास भोगत होत्या तेव्हा सीता मातेला जे आहे सप्तशृंगी देवीने दर्शन दिले होते आणि अशी सुद्धा आख्यायिका आहे, जेव्हा महिषासूरचा वध केला तेव्हा देवी याच ठिकाणी निवास करत होती अशी सुद्धा आख्यायिका मिळते. आणि तसेच रामचरितमानस या ग्रंथामध्ये सुद्धा राम आणि रावणाच्या मध्ये जेव्हा युद्ध चालू होते त्यावेळेला लक्ष्मणाला इंद्रजितच्या शस्त्राने ते बेहोश झाले होते. त्यावेळेला हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून तिकडे नेले होते. द्रोणागिरी पर्वत हनुमान जेव्हा नेत होते त्यावेळेला काही तुकडा जे आहे या ठिकाणी पडला. तो तुकडा हाच पर्वत आहे मित्र. नाथ संप्रदायाच्या नवनाथ भक्तिसारच्या 2ऱ्या अध्यायामध्ये असं वर्णन मिळते की दत्तगुरु आणि महादेव जेव्हा जंगलामध्ये फिरत होते तेव्हा महादेवाला असा भास झालाय की कोणीतरी इथे तपस्या करत आहे. तेव्हा दत्तगुरु सांगतात की ते आदिशक्ती सप्तशृंगी देवी आहे आणि जे तुमची मनोकामना पूर्ण करू शकते. म्हणजे बघा सप्तशृंगी देवी किती शक्तिमान आहे, जे महादेवाची इच्छा पूर्ण करू शकते. जय माता दी. देवीची मूर्ती स्वयंभू मानल्या जाते आणि येथील गर्भगृहास 3 द्वार आहेत मित्र. एक आहे शक्तिद्वार, दुसरा आहे सूर्यद्वार आणि तिसरा आहे चंद्रद्वार. या तिन्ही द्वारातून देवीचे पूर्ण दर्शन होते मित्र. हे बघा समोरील द्वारातून देवीचे दर्शन किती सुंदर होते. जय माता दी. असं म्हणतात की समाधी घेण्याच्या आधी निवृत्तीनाथांनी जे आहे खूप दिवस या ठिकाणी येऊन पूजा केली होती देवीची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतून आल्यानंतर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले होते असं बखरी या ग्रंथामध्ये उल्लेख मिळतो. नवरात्रीचा उत्सव
खूप चांगल्या प्रकारे इथे साजरा केला जातो. त्यावेळेला भारतातील विविध राज्यातून या ठिकाणी लोक येतात देवीच्या दर्शनासाठी. तर मित्र, जेव्हा पण तुम्ही नाशिकच्या जवळ आले तर सप्तशृंगी देवीचं दर्शन घ्यायला विसरू नका. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव, जय माता दी.